नमस्कार, मी पूजा मुंदडा. नेहमीप्रमाणे आयुर्वेदातील एका नवीन विषयावर आपण चर्चा करूया. पंचकर्मातील विरेचन या विषयावर डॉक्टर प्रमोद उपाध्ये सरांशी चर्चा करूया. नॅशनल बेस्ट आयुर्वेद प्रॅक्टिशनर विजेते डॉक्टर प्रमोद उपाध्ये सर गेली 17 वर्षे सांगली येथे आयुर्वेदाची सेवा आणि प्रॅक्टिस यशस्वीरित्या करीत आहेत. त्याविषयी माझा पहिला प्रश्न असा की विरेचन म्हणजे काय आणि त्याचे प्रयोजन काय? हो, आज आपण म्हणजे विरेचनाविषयी बोलतच आहोत. हे असतात तर विरेचन हा आयुर्वेदातील दुसरा प्रकार आहे. हे आहे की शरीर शुद्धी प्रक्रिया ही ज्या वेळेला शरीरामधले दोष खूप प्रमाणात वाढतात, हे होतात. तर ज्या वेळेला खूप प्रमाणात वाढलेले दोष हे आहेत तर ते औषधांनी पचवता येत नाहीत आपल्याला. हे असतात औषधांनी शमन करता येत नाहीत. त्यावेळेला ग्रंथकारांनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी तर ते दोष शरीरातून काढून टाकायला सांगितलेले आहेत. हे तर आपण गेल्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बस्ती ट्रीटमेंट, रक्तमोक्षण ट्रीटमेंट, तसंच हा विरेचनचा एक प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. तर विशेषतः जो सगळ्यात मेन जो दोष आहे पित्तदोष हे असतात. तर पित्तदोष हा प्राकृत पित्तदोष आणि विकृत पित्तदोष अशा पद्धतीचा आपण बघत असतो. हे असतं कारण प्राकृत पित्तदोषामुळे पचन चांगल्या पद्धतीनं होत असतं आणि विकृत पित्तदोषामुळं अपचन होऊन बरेचसेच विकार आपल्याला निर्माण होत असतात. तर तो ज्या वेळेला जास्त प्रमाणात दोष वाढतात आणि विकृत पित्तदोष वाढतो तर ते पित्तदोष आपण शरीरातून पूर्ण बाहेर काढलं गेले पाहिजे. आणि तर ते जास्त प्रमाणात वाढलेलं पित्तदोष हे गुदद्वारे म्हणजे गुदमार्गाद्वारे शरीरातून बाहेर काढणं, तर ह्या प्रक्रियेला आपण विरेचन म्हणतो. हे असतात तर ह्याच्यामध्ये बहुदोष ज्या वेळेला झालेले आहेत हे असतात. तर विशेषतः प्रधानत्वानं मळ, पित्तदोष आणि वातदोषाला अनुलोमन आणण्यासाठी विरेचन ही प्रक्रिया केली जाते. हे असतं तर विरेचन हे आहे म्हणजे आता प्रयोजन तुम्ही सांगत असता मी सांगितलंच की आता बहुदोष जे वाढलेले आहेत तर ते आपण विरेचनामध्ये गुदद्वारे आपण शरीरातून बाहेर काढले जातात. हे असतात आणि ह्या पंचकर्मातला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. कारण बरेचसे जे पित्ताचे विकार आहेत तर ते आपल्याला औषधांनी पूर्ण बरे करता येत नाहीत. त्यावेळेला आपल्याला हे दोष पूर्ण बाहेर काढले गेले पाहिजेत. त्यामुळं पेशंटला खूप लवकर गुण येतो. कारण जास्त साठलेले जर दोष असतील तर औषधांनी पचवायला 5-5, 6-6 महिने लागतात. हे होतात आणि तरीसुद्धा पूर्ण रिझल्ट येत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला विशेषतः हे पित्तदोष जे आहेत तर ते गुदद्वारे आपल्याला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला आपण विरेचन असं म्हणतो. सर, मग आयुर्वेदातील ऋतुचर्येनुसार विरेचन हे नेमका कोणत्या महिन्यात, कोणत्या ऋतूमध्ये घ्यायला पाहिजे ते? हां, तर सगळ्यात म्हणजे बरीचशीच आपण पंचकर्म करत असतो. हे असतो तर ते एकतर पंचकर्म हे स्वस्थ व्यक्तीला पण करायला सांगितलंय म्हणजे जो निरोगी आहे हे आहे. पण त्या त्या ऋतू अनुषंगानं काही दोष वाढतात, काही दोष कमी होत असतात. हे असतात तर तसे विशेषतः पित्तदोष जो आहे तर तो पावसाळ्यामध्ये हे किंवा वर्षा ऋतूमध्ये त्याचा संचय होतो. हे होतो आणि त्याच्यानंतर शरद ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होत असतो. हे होत असतो आणि त्याच्यानंतर हेमंतामध्ये परत त्याचं शमन होत असतं. हे होत असतं. पण नॅचरली ज्यावेळेला पित्तदोष वाढलेला असतो हे असतो त्यावेळेला शरीरामधलं पित्त वाढतं, जळजळ होते, उलटी होते, मळमळ होते, मुळव्याचा त्रास होतो, डोळे रखरख करतात, दाह निर्माण व्हायला लागतो, युरिनला आपल्याला गरम जायला लागतं. हे होतं केस खूप गळायला लागतात किंवा लिव्हरचे डिसिजेस वर काढतात किंवा काही डोळ्यांचे डोळे येणे, डोळे लाल होणे, लालसरपणा येणे किंवा कुष्ठातील काही प्रकार आहेत त्वचारोगाचे तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये वाढत असतात. तर ह्या पद्धतीच्या ज्या वेळेला विशेषतः पित्तदोष वाढल्यामुळे ही जी काही लक्षणं येत असतात आपल्याला किंवा काही आजार निर्माण होत असतात तर हे विशेषतः शरद ऋतूमध्ये आणि विशेषतः आता हा अश्विन आणि कार्तिक मराठी महिन्याप्रमाणे जो अश्विन आणि कार्तिक आहे तर तो पित्तप्रकोपक काळ आहे. तर त्याच्यामध्ये विशेषतः पित्तप्रकोपक काळ हा शरद ऋतू म्हणतो आपण त्याला. तर ह्या ऋतूमध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबरपर्यंतचा हा जो काय काळ असतो तर तो विशेषतः पित्तप्रकोप काळ आहे. तर तो इंग्रजी महिन्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला हे आहे. तर ह्या काळामध्ये विशेषतः पित्त खूप वाढतं. हे होत असतं. त्यामुळं स्वस्थ व्यक्तीने सुद्धा ज्यांना नेहमीचा थोडा थोडा पित्ताचा त्रास आहे हे आहे त्या व्यक्तीसुद्धा आपण ह्या महिन्यामध्ये विशेषतः ह्या 2 महिन्यामध्ये विरेचन ही प्रक्रिया करून घ्यावी. तसेच विशेषतः आपण रुग्णाला जर खूप त्रास होत असेल तर इतर कोणत्याही ऋतूमध्ये आपण करू शकतो. हे असेल पण जर त्या ऋतूमध्ये तुम्हाला करणं जमत नसेल किंवा हे होत नसेल
तर विशेषतः किंवा हा ऋतू जर जवळ आला असेल तर ह्या ऋतूमध्ये सुद्धा रुग्ण अवस्थेमध्ये सुद्धा ह्या ऋतूमध्ये विशेषतः विरेचन ही प्रक्रिया करून घेतल्यामुळे पित्ताचे विकार आपल्याला लवकर बरे होतात आणि प्रकोपित झालेले जे बहुदोष प्रमाणातलं जे पित्त आणि वात वाढलेला आहे त्याच्याबरोबर, तर ते दोन्ही दोष आपण गुदमार्गाद्वारे निर्हरित करतो, बाहेर काढतो. तर त्यामुळं विशेषतः शरद ऋतूमध्ये ह्या काळामध्ये विरेचन ही प्रक्रिया केली जावी. सर मग विरेचनातून पण पित्त बाहेर निघते, तर मग आपण नेहमीप्रमाणे जसं अनुलोमन देतो, एरंडते, हरितकी, त्याने सुद्धा पित्त बाहेर निघते. बरोबर. तर मग फक्त विरेचनच का द्यावं? हे बरोबर आहे. हे आता मी म्हणजे हा प्रश्न त्या ह्याला अनुसरूनच हे आहे की बऱ्याच वेळेला आयुर्वेदामध्ये विरेचनामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत हे असतात, पण मूळ विरेचन जे आहे तर ते संपूर्ण प्रमाणात करत असताना आपल्याला हे विरेचन प्रक्रिया पूर्ण म्हणजे जवळजवळ ह्याला 8 ते 9 दिवस लागतात हे असतात. म्हणजे काही पेशंटमध्ये 7 दिवस, काही पेशंटमध्ये 8 दिवस किंवा 9 दिवस लागतात पूर्ण प्रक्रियेला हे असतात. पण ज्या वेळेला इतर ज्या काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत विरेचनामध्ये त्यातल्या त्या 4 प्रक्रिया तुम्हाला सांगतो मी हे असतात. पहिलं म्हणजे अनुलोमन, दुसरं म्हणजे स्त्रंसन, तिसरं म्हणजे भेदन आणि चौथं म्हणजे रेचन, थोड्या प्रमाणात रेचन करणं हे करणं. आता पहिला जो प्रकार आहे अनुलोमन हे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की पेशंटला थोडंसं अपचन हे होतं आणि मळ संडासा साफ होत नाही हे असतात. तर त्या काही कंडिशन्समध्ये दीपन पाचन म्हणजे पचन व्यवस्था व्यवस्थित करून वाताला आणि पित्ताला आणि मळाला अनुलोमन गती आणून देणं म्हणजे अनुलोमन. म्हणजे खालच्या मार्गातून ते फक्त मळाला ढकलतं आणि थोड्या प्रमाणात जे दोष आहेत ते इझिली हे होतात. म्हणजे आपण रोजच्या रोज त्रिफळा घ्यावा, रोजच्या रोज हरितकी घ्यावी. तर अशा पद्धतींचे काही औषधं आहेत की आपल्याला माहीत असलेली औषधं किंवा गंधर्वहरितकी आहे, तर ही औषधं अनुलोमनासाठी खूप उपयोगी पडतात. दुसरा जो प्रकार आहे तर तो स्त्रंसन हे असतात. स्त्रंसन म्हणजे कसं होतं की त्या ठिकाणी मळ कुठंही चिटकत नाही, तर ते खूप त्याला मृदुता आतडीमध्ये आणली जाते हे असतात. म्हणजे फिशरसारख्या कंडिशन झालेल्या असताना स्त्रंसन द्यावं. म्हणजे काय होतं की आतडीला कुठलेही दोष न लागता तो मळ निघून गेला की तिथले जे जखमा झालेले आहेत तर ते इझिली हे होतात. किंवा आरशामध्ये किंवा भगंदरामध्ये ह्या कंडिशन्समध्ये सुद्धा तुम्हाला स्त्रंसन द्यावं. विशेषतः स्त्रंसन कर्म हे करावं. त्याच्यामध्ये विशेषतः आरगवद आहे, निशोत्तर आहे, ह्या पद्धतीची जी औषधं आहेत किंवा आपण साधं केळ खातो, म्हणजे जास्त प्रमाणात केळ खाल्लं की तरी सुद्धा पोट साफ होतं, किंवा मनुका आहे, तर हे सगळे स्त्रंसन करणारे द्रव्य आहेत. म्हणजे मळ जे दोष आहेत त्या शरीराला घासून जात नाही, तर त्याला मऊ पण आणलं जातं आणि त्या ह्याच्या थ्रू आपल्याला मळ सगळा निघायला चालू होतो हे होतं. त्यामुळे कुठंही न घासता व्यवस्थित पद्धतीनं एखादी आपण मऊ काहीतरी खाली ठेवलं आणि त्याच्यावरून घसरून जातं तसा मळ घसरून जातं ह्याच्यामध्ये, तर त्याला आपण स्त्रंसन म्हणत असतो. तर तिसरा जो प्रकार आहे तो भेदन हे असतं. तर बऱ्याच वेळेला काय होतं की खूप ग्रथितता येते किंवा काही दोष असतात, काही प्रकारचे मळ असतात, त्याच्यामध्ये ते खूप घट्ट होतं हे होतं. त्यामुळे अशी स्त्रंसन किंवा अनुलोमन देऊन सुद्धा ते मळ खाली जात नाही, हे होत नाही, किंवा काही दोष अडकून बसलेले असतात, तर त्या ठिकाणी त्याचं भेदन केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्याला थोडक्यात काय फोडलं गेलं पाहिजे, फोडून ते मग ते इझिली बाहेर पडतं. विशेषतः कुटकीसारखं औषध आहे, आरोग्यवर्धिनीसारखं औषध आहे हे आहे की ज्या ठिकाणी काही अडथळे जर मोठ्या प्रमाणात येत असतील हे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ते भेदन कर्म थोड्या प्रमाणात भेदन कर्म केल्यामुळे ते भेदन होऊन मग त्याच्यानंतर तुम्ही अनुलोमन किंवा हे वापरू शकताय. सुरुवातीला 5-6 दिवस भेदन ही प्रक्रिया केली जाते. म्हणजे मळाला सुद्धा ते भेदतं आणि तो इझिली मोकळा होतो आणि मग त्याला बाहेर काढलं जातं, म्हणजे फोडलं जातं आणि मग त्याला बाहेर ढकलायचं हे करायचं. तर हे भेदन कर्म केलं जातं. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो रेचन, म्हणजे तोच विरेचन. म्हणजे आपल्याला ज्यावेळेला हलक्या प्रमाणात सुद्धा पटकन जे दोष वाढलेले आहेत आणि ते पटकन आपल्याला बाहेर काढायचे आहेत, मळाला आणि पित्ताला सुद्धा एकदम पातळ करायचा आणि जास्त एकदम जोरात ते द्रव स्वरूपामध्ये बाहेर जायला पाहिजे. म्हणजे हेच रेचन आहे, म्हणजे हेच विरेचन आहे. पण ज्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणात करतो त्यावेळेला विरेचन म्हटलं जातं, आणि ज्यावेळेला आपण छोट्या प्रमाणात करतो त्यावेळेला त्याला लघुविरेचन किंवा लघुरेचन, म्हणजे हलक्या प्रमाणात थोडक्यात दोष ते पातळ करून त्याला बाहेर काढायचं, म्हणजे ह्याला आपण विशेषतः विरेचन म्हणतो, म्हणजे किंवा रेचन म्हणतो हे असतात. तर हे 4 प्रकार ग्रंथकारांनी आयुर्वेदामध्ये आपल्याला वर्णन केलेले आहेत की ह्यामुळं सुद्धा आपल्याला जे नित्य नियमित पोट साफ न होणं आहे, नित्य नियमित बऱ्याचशा ज्या तक्रारी आहेत त्या पद्धतीनं ह्या ह्याच्यामध्ये हे रेचन केलं जातं. आणि विरेचनामध्ये कसं आहे की जे मोठे मोठे आजार आहेत की आपण पुढच्या प्रश्नामध्ये बरेचसे कुठल्या आजारामध्ये त्याचा उपयोग होतो हे बघू, त्यावेळेला आपण बऱ्याचशा सगळ्या वेगवेगळ्या आजारामध्ये ज्यावेळेला शरीरातील पित्त ज्यावेळेला खूप वेगवेगळीकडे गेलंय, म्हणजे मेंदूकडे गेले, हृदयाकडे गेले,
पक्षाघात झाला, डोळ्यांचे विकार झाले, तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेला पित्त किंवा वातदोष हा सगळीकडे, वातदोष हा पित्ताला घेऊन जातो तिकडं, हे असते. तर त्यावेळेला तो दोष सगळे जे आहेत तर ते विशेषतः पोटात पहिला आणायला पाहिजेत हे असतात. मग ह्यासाठी 5-6 दिवस लागतात आणि ते आणल्यानंतर मग त्याचं विरेचन, मग ते सगळे दोष मग काढायचे. तर ही पूर्ण प्रक्रिया ज्याला आपण करत असतो याचा शोधन म्हणजे कसं आहे की नुसतं 1 दिवस दिलं म्हणजे झालं असं नाही हे असते. तर हे 4-5 दिवस दोष आणण्यासाठीच जातात आणि त्याच्यानंतर मग आपण 2 दिवस त्याला गॅप देऊन मग आपण विरेचन देत असतो आणि 1 दिवस पूर्ण जवळजवळ 8 तास 9 तास लागतात की हे सगळे दोष मग हळूहळू बाहेर पडतात ह्याच्यामध्ये हे असतात. तर म्हणून हा फरक आहे त्याच्यामध्ये. हे छोट्या प्रमाणात फक्त मळ ढकलण्यासाठीचे बरीचशी कर्म सांगितलेले आहेत, पण त्याच्यामध्ये दीपनपाचन करून ते करणं हे वगैरे कर्म सांगितलेले आहेत. आणि ह्या याच्यामध्ये मात्र कसं आहे की पूर्ण सगळं द्रव हे सगळे पहिला पोटात आणले गेले पाहिजे दोष आणि मग त्याला बाहेर काढले गेले पाहिजे, ह्याला आपण विरेचन म्हणतो. तर तो हा महत्वाचा त्याच्यातला फरक आहे. म्हणजे थोडक्यात ते अनुलोमन वगैरे कर्म फक्त नित्य विरेचनासाठी, पूर्ण विरेचन हे पूर्ण शरीर शुद्धी प्रक्रिया आहे. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या आजारात करायला जर ज्यावेळेला करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला विरेचन करायचं, हे करायचं. सर, विरेचन हे मेनली पित्तावर काम करते, पित्त विकारावर. हो. तर मग अजून कोणकोणत्या विकारावर लाभदायी आहे? हो, नाही, आता हे सगळ्यात खूप मोठं आहे. म्हणजे हा थोडासा मी जास्त करून एक्सप्लेन करणार आहे, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की आपण ही पंचकर्म करतो डॉक्टर, पण आपल्याला नेमकं मला कुठल्या आजारावर मी जास्त करावं किंवा हे करावं, हे ॲक्च्युली तुम्हाला वैद्य गेल्यावर ते तुम्हाला सल्ला देतील की बाबा सर ह्या आजारामध्ये किंवा डॉक्टर आम्हाला हा आजार झाला आहे तर आम्हाला मग ते ह्याचा, मग ते डॉक्टर ठरवतात किंवा वैद्य लोक ठरवतात की आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये विरेचन करणं गरजेचं आहे, वमन करणं गरजेचं आहे, बस्ती करणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या पेशंटला विरेचन आणि बस्ती करणं गरजेचं आहे. तर त्या दोष किती वाढलेले आहेत आणि कुठल्या स्थानामध्ये आहेत तर त्या अनुषंगानं हे ठरवलं जातं हे असतंय. मग ते प्रत्येक आजार वेगवेगळा आहे, त्या आजारामध्ये कोणत्या पद्धतीचे दोष वाढलेत आणि कुठल्या पद्धतीनं वाढलेत त्याच्यावर ते मेनली अवलंबून आहे हे असतात. तर विरेचन ही प्रक्रिया मूलतः अति प्रमाणात पित्त वाढणे, जास्त प्रमाणात वात वाढणे हे असणार. तर वातावरचं मूळ ट्रीटमेंट ही बस्तीच आहे, पण कसं असतं की पित्त ज्यावेळेला वाढतं पण ते वात घेऊन गेलेलं असतो, त्यामुळे पित्त तर रेचन करायचंच आहे, पण पित्ताचं रेचन होता होता त्याच्यामध्ये वातानुलोमन पण झालं गेलं पाहिजे हे असतं. तर वातानुलोमन ह्याच्यामध्ये होणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून पित्त रेचन आणि वातानुलोमन होणं हे म्हणजे मग परत ते पित्त प्रकोपित होत नाही, म्हणून ते वातानुलोमनाबरोबर पित्तरेचन झालं गेलं पाहिजे. तर म्हणून ह्या वेगवेगळ्या आता आपण मग त्याचे आजार बघूया की कोणत्या आजारामध्ये हे होतात. तर पहिला आजार जो आहे तो विशेषतः पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात हे असतात. ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तवाहिनी फुटणं हे करणं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तर तो विशेषतः पित्त विकृतीमध्ये म्हणजे दारू पिणं, तंबाखू खाणं, अति टेन्शन घेणं, जास्त रागराग करणं, व्यवस्थित न झोपणं, ही सगळी त्याच्यामधली बरीचशीच कारणं आहेत की ज्यामुळे पित्त वाढून ते मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये दोष निर्माण करतं आणि त्यामुळं आपल्याला एक साईडचा हात, पाय, जीभ ही सगळी जाते. तर मेनली त्याचं सेंटर कुठं असतं तर मेंदूमध्ये हे असतं. त्यामुळं स्नेहनम स्नेहनम पक्षाघाते तू विरेचनम असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळं पक्षाघातामध्ये रक्तदृष्टी कमी करण्यासाठी पित्त रेचन केलं गेलं पाहिजे आणि वातानुलोमन करण्यासाठी सुद्धा विरेचन केलं गेलं पाहिजे, म्हणून मूळतः पक्षाघात. दुसरं जे काय सांगितलं ते वातरक्त हे आहे. तर वातरक्त म्हणजे आता त्याच्यातली बरीचशीच लक्षणं साधारणपणे गौटमध्ये येतात, म्हणजे छोटे छोटे सांधे खूप दुखणं, लालसर होणं, सूज येणं, हे होणं. तर ह्या आजारामध्ये सुद्धा पूर्ण विरेचन केले गेलं पाहिजे. विरेचन हे सगळ्यात हे आहे, कारण रक्तदृष्टी ज्याला होते म्हणजे आपण गेल्या ह्याच्यामध्ये रक्तदृष्टी आणि रक्तदृष्टीच्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण करणं सांगितलंय, पण बऱ्याचशाच काही जर जास्त प्रमाणात ज्यावेळेला दोष असतात त्यावेळेला पहिल्यांदा विरेचन केलं गेलं पाहिजे आणि मग रक्तमोक्षण केलं गेलं पाहिजे. तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण पित्ताला दोन्ही हे होतात. पित्तामुळे जे काही हे झाले तर ते पहिला पित्त काढायचं आणि पित्तामुळे जे रक्तातलं पण दोष राहतात ते सुद्धा रक्तमोक्षण काढायचे हे असतात. म्हणून दुसरा जो आहे तो विशेषतः वातरक्त आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पूर्ण पहिल्यांदा शरीरात, कारण हे एका सांध्याला आहे तर हिथं जवळ लावलं तर हिथले फक्त निघणार ना दोष, सगळ्या सांध्यातले जर दोष काढायचे आहेत त्यावेळेला सार्वत्रिक सगळे दोष आपण आणून मग त्याला विरेचन केलं गेलं पाहिजे आणि मग त्या स्थानानुषंगाने जिथं राहिलेलं आहे किंवा सार्वत्रिक रक्तमोक्षण केलं गेलं पाहिजे हे असतं. तर त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते साधे काही ज्वरातले काही प्रकार असतात किंवा हे असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा बहुपित्त वाढलेलं असतं हे असतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण विरेचन करत असतो.
चौथा प्रकार जो आहे ते विशेषतः कामला म्हणजे कावीळ होणे, वेगवेगळ्या पद्धतीच्या कावीळ आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः यकृत आणि प्लीहा हे असतात. म्हणजे दारू पिणाऱ्या पेशंट्समध्ये सुद्धा असायटिस होतं त्यामुळं हे असतात. त्याच्यानंतर हिपॅटायटिस म्हणजे व्हायरल हिपॅटायटिस असतो, ABC किंवा DE ह्या पद्धतीचे वेगवेगळे व्हायरल हिपॅटायटिस असतात. तर त्यामध्ये सुद्धा येणारे जे पित्त वाढून जे पूर्ण कावीळ होते हे येते, त्याच्यामध्ये सुद्धा विरेचन सांगितलेलं आहे आपल्याला हे असतं. तर किंवा पित्त खडा होणं याच्यामध्ये सुद्धा तीव्र विरेचन द्यायला सांगितलेलं आहे. याच्यामुळे म्हणजे पित्त खडा पण तो जिरतो आणि तो सगळा त्यातून बाहेर निघायला मदत करतं हे असतं. तर विशेषतः त्याच्यानंतर जे त्वचारोग आहे बरेचसे, स्वित्र आहे, सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, किंवा आपल्याला फोड्या उठणं म्हणजे बॉईल्स उठणं हे आहे, किंवा मोठ्या प्रमाणातला गळू जो असतो म्हणजे वितरती म्हणतो आपण त्याला, खूप ऊन वगैरे हे वारंवार उठत असेल तर ते रक्तातली उष्णता पित्तामुळे खूप वाढते. तर ह्या वेगवेगळ्या कुष्ठाच्या किंवा त्वचारोगाच्या प्रकारामध्ये सुद्धा विरेचन खूप उपयोगी पडतं. त्याच्यानंतर हृदरोगामध्ये सुद्धा हृदयातल्या शिरा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला काही ठिकाणी शिरा आकुंचन पावलेले असतात, किंवा काही वेगवेगळ्या पित्ताच्या आजकाल पित्त खूप वाढल्यामुळं सुद्धा हृदयरोग खूप होत आहेत आजच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळं आपल्याला हृदरोगामध्ये सुद्धा पोट साफ राहणं हे असतात. नाहीतर उलटा प्रेशर जास्त हृदयावर येतं. ते जर तुम्ही पित्त काढून टाकलं, वातानुगमन झालं तर हर्ट सेफ राहतं. त्यामुळे अटॅक येऊ नये म्हणून सुद्धा आपण विरेचन घेतलं गेलं पाहिजे हे असतं. तर त्याच्यामध्ये म्हणून हृदरोगामध्ये सुद्धा खूप उपयोगी आहे हे. त्याच्यानंतर व्हेरिकोज वेन्स म्हणजे हे असतात. तर तसंच आपल्याला पायातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत हे असतात. तर व्हेरिकोज वेन्समध्ये सुद्धा पूर्ण विरेचन केल्यामुळं खूप छान फायदा होतो हे असतात. तर त्याच्यानंतर बरेचसेच आत्ता हे जे विकार आहेत, पाईल्स आहे, फिक्च्युला आहे, तर मी गेल्यावर तुम्हाला सांगितलं हे असतात. तर ते सुद्धा पित्त वाढल्यामुळं तिथल्या रक्तवाहिन्या सुजलेल्या असतात हे असतात. त्या किंवा भगंदरमध्ये पूयुक्त बाहेर पडत असतं हे असतं. तर ह्या पेशंट्समध्ये सुद्धा कुठल्या कंडिशनमध्ये फक्त विरेचन करायचं हे खूप महत्त्वाचं आहे, कुठेही करायचं नाही हे असतात. पण फिशर्समध्ये वगैरे पहिल्याच तिथं जखम असते तर फिशर्स असताना सहसा जास्त विरेचन करू नये. परिकीर्तिका म्हणतो आपण आयुर्वेदामध्ये त्याला, तर त्यामध्ये करू नये. पण भगंदर आणि पाईल्स ह्या 2 कंडिशन्समध्ये विशेषतः विरेचन करावं. त्याच्यानंतर आता कसं असतं की श्वास आणि कासामध्ये सुद्धा विरेचन सांगितले. कास म्हणजे उलटा जो काही आपण वायू आहे तर तो वरच्या भागाला जाऊन श्वास निर्माण करतो हे असतं. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही विरेचन केल्यामुळं थोड्या प्रमाणात पित्त सुद्धा विरेचन होतं आणि वातानुगमन व्हायला लागतं हे असतं. त्यामुळे तशा पद्धतीच्या काही कासामध्ये, विशेषतः वातज कासामध्ये, पित्तज कासामध्ये विरेचन करावं हे असतात. तर श्वासामध्ये सुद्धा जर कफाधिक असेल तरच आपण वमन करतो हे असतात. नाहीतर श्वासामध्ये सुद्धा तमकेतू विरेचन सांगितले, म्हणजे तमक श्वासामध्ये सुद्धा विरेचन सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा वातानुगमन होणं हे सुद्धा खूप उपयोगी होतं. त्याच्यानंतर स्त्रियांचे जे विकार आहेत, गर्भाशय आहे किंवा मेनोरेजिया म्हणजे खूप प्रमाणात रक्त जाणं हे करणं, तर ते सुद्धा पित्त आणि रक्त दोन्ही दृष्टी असतात. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पित्त सगळं शरीरातून खूप प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळं अतिप्रमाणात रक्तस्राव होतं हे होतं, किंवा नंतरच्या एजेसमध्ये सुद्धा बल्की ट्रेस वगैरे होत असतात पेशंट्सना हे असतात. तर ह्या कंडिशन्समध्ये सुद्धा विरेचन केलं गेलं पाहिजे हे असतात. तर ह्या पित्ताच्या बऱ्याचशाच आजकाल तर बऱ्याच मुलींच्यामध्ये या पित्तदृष्टी होऊन रक्तदृष्टी निर्माण होतात हे होतात. आणि गर्भाशय हे रक्ताचं परत त्यांनी रक्त आणि रसाचं मेन सगळं कर्म सांगितलेलं आहे गर्भाशयाचं. त्यामध्ये सुद्धा त्यामुळं PCOD सारखे त्रास असतात किंवा वंध्यत्व त्यामुळे सुद्धा निर्माण होतात. आजकाल बरेचसेच अशा काही पेशंट्समध्ये आम्ही विरेचन दिलेलं आहे हे दिलेलं आहे, नंतर बस्ती केलं आहे हे केलं आहे. कारण म्हणजे मूळ दोष पित्ताचं एकदा निर्हरण केलं की मग वातावर विजय मिळवायचा, मग ते सगळेच आजार बरे होतात. त्यामुळे वंध्यत्वासारख्या केसेसमध्ये सुद्धा विरेचन ही प्रक्रिया खूप मस्त उपयोगी पडते हे असतात. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये विशेषतः स्तन्य दोष सांगितलेले आहेत हे असतात. म्हणजे अंगावर खूप कमी जातं, किंवा काही वेळेला चांगल्या पद्धतीचं दूध येत नाही हे होत नाही, किंवा काही प्रकारच्या गाठी निर्माण होतात स्तन्यामध्ये सुद्धा, तर त्यामध्ये सुद्धा आपण विरेचन करू शकतो. त्याच्यानंतर विशेषतः डोळ्यांचे विकार हे असतात. म्हणजे डोळे लाल होणं, डोळेसारखं येणं, किंवा अभिषंद निर्माण होणं हे असतात, किंवा काचबिंदू निर्माण होणं. मृत्यूबिंदू सुद्धा पिकतो. म्हणजे काय होतं की पित्त जास्त नंतरच्या काळामध्ये जर पित्ताने वात वाढायला लागतं तर तो पिकतो. तर हे होऊ नये म्हणून सुद्धा आपण विरेचन घ्यायला पाहिजे हे असतात. किंवा नंबर कमी होण्यासाठी सुद्धा विरेचन हे होतं. कारण डोळ्याचं मूळ जे काही सांगितलंय ते ग्रहणी सांगितलंय, म्हणजे पोटाचा भाग ज्या ठिकाणी पित्त निर्माण होतं तिथंच डोळा निर्माण होत असतो. त्यामुळे पित्त जर कमी केलं तर डोळ्याचे आजार हे आपोआपच कमी होत असतात.
तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच जणांना ह्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडं बघायला मिळतात हे असतात. त्यामुळे त्याच्यानंतर ऊर्ध्वक रक्तपित्त, म्हणजे जसं आता सांगितलं की पाळी मार्गातून सुद्धा रक्त जास्त प्रमाणात जात असेल तर आपण हे करतो. त्याच्यानंतर उलटीतून सुद्धा होणारं जे रक्तस्राव आहे, नाकातून होणारा जो रक्तस्राव आहे, तर ह्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात जे रक्तस्राव होतं, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला विरेचन करायला सांगितलं आहे. त्याच्यानंतर मूळतः जे पचनाचे खूप विकार आहेत हे आहेत, त्याच्यामध्ये मूळ ग्रहणी रोग सांगितलेला आहे हे असतंय. तर त्याच्यामध्ये सुद्धा बहुदोष असताना, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली पेशंटला 2-2, 3-3 वेळा संडासला होते, पण ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्या पेशंटमध्ये सुद्धा विशेषतः आपण विरेचन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा तोंड येणं वारंवार हे आहे. तर ह्यामध्ये सुद्धा पित्त खूप वाढलेलं असतं, तर त्यामुळे सुद्धा ह्या आजारामध्ये सुद्धा आपल्याला पित्तरेचन केले गेलं पाहिजे. त्याच्यानंतर खूप ठिकाणी मूत्रदाह होणं, डोळ्यांची दाह होणं, म्हणजे गरमपणा निर्माण होणं, डोक्याला खूप गरम गरम वाटणं, पायाची जळजळ खूप होणं, किंवा इतर मेंदूचे सुद्धा बरेचसे विकार आहेत, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, त्यामध्ये सुद्धा विरेचन करायला सांगितले. त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे मानसिक विकार जे सांगितलेले आहेत हे असतात. त्याच्यामध्ये उन्माद, अपस्मार, म्हणजे फिट्स येणे किंवा हे होणे किंवा असंबंध बडबड होणे, ह्या सारखी जी काही मानसिक विकारापर्यंत लोक जातात हे असतात, ह्याच्यामध्ये सुद्धा विरेचन करायला सांगितलेलं आहे. कारण पित्त दोष, कारण मेंदूचा सुद्धा जो मूळ सांगितले ते सुद्धा पित्तधरा कला आहे, म्हणजे ग्रहणी जे आहे तसंच सेम मेंदूचा हे आहे, म्हणजे पित्तधरा कला स एव मज्जाधरा कला असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला मेंदूचे विकार, मानसिक विकार हे सुद्धा दूर करायचे असतील तर विरेचन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पोट साफ असेल तर सगळ्या गोष्टी कशा बऱ्या असतात आपल्या, तर हे म्हणून जे दोष जर सगळेच गेले तर बरेचसेच विकार आपण खूप लवकर आणि खूप छान पद्धतीनं बरे होतात हे होतात. म्हणून विरेचन हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे त्यातलं एक हे आहे. म्हणजे जसं आपण तिकडं आपण म्हटलं की बस्ती अर्धचिकित्सा आहे, तसं पित्तविकारामध्ये हे सगळ्यात अर्धचिकित्सा आहे, महत्त्वाचं चिकित्सा आहे हे होतं. तर पित्तविकारामधला वातविकारामधला बस्ती हे अर्धचिकित्सा आहे आणि पित्तविकारामध्ये अर्धचिकित्सा विरेचन आहे हे आहे. त्यामुळं हा पित्ताला जिंकल्यामुळं आपलं पोट चांगलं होतं, तिथलं पित्तधरा कला चांगली होते, त्यामुळे त्याच्यापासून निघणारं रक्त चांगलं होतं हे होतं. यकृत, प्लिया हे रक्ताचे मूळ अवयव चांगले, म्हणजे त्यांच्यामधले दोष सगळे निघून झाल्यामुळे त्यांचं कार्य चांगलं व्हायला लागतं. त्यामुळं कुष्ठापासून अगदी पक्षाघातापर्यंत, श्वासापासून वंध्यत्वापर्यंतच्या ह्या सगळ्या आत्ता जेवढे तुम्हाला मी आजार सांगितले हे होतात. तर ह्या सगळ्या आजारामध्ये, म्हणजे इव्हन ॲनिमियासारखा आजार ज्या ठिकाणी खूप रक्त कमी येतं, म्हणजे बऱ्याच जणांना पित्त खूप प्रमाणात सारखं होत राहतं, ते व्यवस्थित खात नाहीत, खाल्लेलं पचत नाही, किंवा त्यामुळे मग लोह घटक हे होत नाहीत. त्यामुळे पांडूसारख्या आजारामध्ये सुद्धा यकृत दृष्टी निर्माण झालेली असते. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला विरेचन केल्यामुळे व्हिटॅमिन B12चं अब्सॉर्प्शन खूप छान व्हायला लागतं हे होतं आणि रक्त घटक खूप छान पद्धतीने वाढायला लागतात हे असतात. अशा ह्या सगळ्या आजारामध्ये हे भूगुणी जे विरेचन आहे, तर ते स्वस्थ व्यक्तीमध्ये सुद्धा हे आजार होऊ नयेत म्हणून हे असतात. आणि ज्यामध्ये जास्त प्रमाणात पित्त वाढून काही ह्या पद्धतीचे आजार झाले, ह्या दोन्ही लोकांच्या मध्ये सुद्धा आपण हे विरेचन केलं गेलं पाहिजे. आणि म्हणजे हे असेल, म्हणजे नंतर तुम्हाला काही माझ्या केसेस सांगेन मी तुम्हाला की अगदी इन्स्टंट रिलीफसाठी सुद्धा हे विरेचन खूप उपयोगी पडतं. म्हणजे बऱ्याच पेशंटना म्हणजे विरेचन आज दिलं आणि डॉक्टर मला आज दुसऱ्या दिवशी डॉक्टर एकदम खूप छान झालं, किंवा काय पेशंट महिन्याभरातच त्यांचे आजार एकदम कमी झाले. तर हे सांगण्या इतपत ह्याचा क्विक रिझल्ट्स येत असतात हे असतात. त्यामुळे पंचकर्मामध्ये सगळेच प्रकार असे आहेत, पण विशेषतः पित्तप्रधान ह्याच्यामध्ये आपण विरेचन हे इन्स्टंट रिलीफ देणार आहे. म्हणजे इन शॉर्ट की पित्त हे रक्तावर, वायूवर, पित्तावर सगळ्यावरच काम करते, रक्तदृष्टी पण कमी करते. तर आजच्या भागात आपण इथंच थांबूया. उर्वरित प्रश्न आपण पुढील भागात घेऊया. धन्यवाद.